हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। मात्र आता 6 वाजले तरी अनेक मतदार या रांगेत आहेत। मी आता आझम कॉलनी भागातील मतदान केंद्रावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर आपल्या सोबत आहेत। सर नेमका काय प्रकार घडला? 6 वाजल्यानंतरही अनेक मतदार रांगेत आहेत। आता काही ठिकाणी गर्दी जास्त आहे। आता उदाहरणार्थ आता आम्ही आझम कॉलनीमध्ये बाकी काही गारमळा एरियामध्ये काही गर्दी आहे। तो ठिकाणी गर्दी जास्त आहे, तिथे आम्ही वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित आहे। पुढचे 1-1.5 तासमध्ये संपूर्ण वोटिंग संपतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये। आणि आतापर्यंत कुठल्या प्रकारचं काही लॉ अँड ऑर्डरच्या घटना किंवा काही घटना घडल्या नाही, परंतु पुढचं 1.5 तास आमच्यासाठी क्रिटिकल आहे। ते सर्व वॉच ठेवणं होतं। सर आता हे संपूर्ण मतदान किती वाजेपर्यंत पार पडेल आणि हे मतदान कसं करून घेतलं जाणार आहे? आता ऑलरेडी तो प्रिझायडिंग ऑफिसरनी सर्वांना तो चिठ्ठी दिलं। 6 पर्यंत तो आतमध्ये आलो होता, तो पर्टिक्युलर त्यांच्या लिमिटपर्यंत त्यांना चिठ्ठी दिलं। त्याच्यानंतर आम्ही कोणाला अलाउ करणार नाही आणि त्यांनी तो पण अलाउ करणार नाही। आणि आमचा अंदाज आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 7:30 पर्यंत संपूर्ण तो मतदानचा प्रक्रिया तो होईल। आज दिवसभरात हिंगोली लोकसभा मतदार सगळीकडे शांततेत मतदान झाले का काही घटना घडली? नाही, कुठल्या प्रकारचं घटना नाही घडलं, परंतु सांगितल्याप्रमाणे पुढचं 1-1.5 तास आहे तो क्रिटिकल आहे, तर आम्ही लक्ष ठेवत आहे। निश्चित हे होते पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितलं की 6 वाजेपर्यंत जे मतदार आले त्यांना टोकन देण्यात आलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मतदारांची मोठी रांग लागली आहे आणि ह्या संपूर्ण मतदारांचं जे आहे ते मतदान करून घेतलं जाणार आहे। आणि 6 वाजेपर्यंत जेवढे मतदार या मतदान केंद्रावर आले होते त्या सगळ्यांना जे आहे ते एक टोकन देण्यात आलं आहे। आणि या मतदार केंद्रात जर बघितलं तर मतदारसंख्या जास्त आहे आणि एकच जे आहे ते मशीन असल्यामुळं विलंब होत असल्याची माहिती काही मतदारांनी आपल्यासोबत दिली आहे। काही मतदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय नाव आहे, कधी इथं थांबलात, किती वेळ झाला आहे? 1.5 घंटे से खड़े ले सर यहाँ पर, और यही लाइन में लगे हुए हैं। और नंबर है देखो हमारा अभी 46 नंबर है। यांना जे आहे ते प्रशासनाच्या वतीने असं टोकन देण्यात आलं आहे आणि हे 46 नंबरचे या इथे मतदान आहेत, कारण की 6 नंतर आल्यामुळे असं टोकन यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे। अजून काही या ठिकाणी जे मतदार रांगेत उभे आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। ही रांग जी आहे ती मोठीच्या मोठी रांग आहे आणि जवळपास 7:30 ते 8 वाजेपर्यंत ही सर्व मतदान प्रक्रिया चालणार आहे। एकंदरीत जे आहे ते काय नाव आहे, किती वाजल्यापासून आपण इथं आलात, काय विलंब लागतोय? 4 तास झाले सर मला इथे येऊन। एकच मशीन आहे आणि याचा परिणाम समजा मतदानावर झालेला आहे खूप परिणाम। काही लोक इथून वापिस गेले, मतदान केला नाही, काय नाही, लेडीज लोक वापिस गेलेले आहेत। नाही, पण आता यांनी जे टोकन दिले आणि सगळ्याचं मतदान करून घेणार आहे प्रशासन? हो, टोकन आम्हाला वाटप करण्यात आला आणि मतदान चालू आहे। 100 मीटरच्या आत जे आहे त्यांना टोकन वाटप करण्यात आलेलं आहे आणि ते 100 मीटरच्या आतले पूर्ण टोकन वाटप केलेले मतदान करत आहे। निश्चित आपण जर बघितलं तर जे 100 मीटर परिघात या ठिकाणी मतदार आले होते त्यांना टोकन देण्यात आलं आहे आणि शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरळीत राहणार आहे, सुरू राहणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।